हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आजपासून आपण रनिंगची सुरुवात करत आहे. सकाळचे 5 झाले. मी एल कार्निटिन घेतलं आणि फॅट लॉस करायचं आहे. पूर्ण फॅट कमी करायचं आहे आणि स्ट्रेंथ वाढवायची आहे. त्यासाठी तर 1 महिना रेग्युलर रनिंग सुरू आणि 1 महिना रेग्युलर रनिंगचे व्लॉग येतील. थोडं आता फिटनेसकडे लक्ष द्यायचं आहे, हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे. मागं खूप दुर्लक्ष केल्यामुळं खूप फॅट वाढलेलं आहे आणि बाहेरचं खाल्ल्यामुळे पण खूप फॅट वाढलेलं आहे. आता कॅलरीज काउंट करूनच जेवण, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेंटेनमध्ये आणि प्रीमियर प्रोत आपण शिकत आहे. सध्या व्लॉग हा गोप्रोमध्ये पण शूट करतो आणि मोबाईलमध्ये पण. ते दोन्ही एडिट करताना माझी खूप बँड असते. आजपासून रनिंगचे व्लॉग, रनिंग पण डेली रुटीनमध्ये ॲड होणार आहे आणि मॉर्निंगला रनिंग करायची. तर आज पहिला दिवस आहे रनिंगचा. बघू पुढे काय होतंय. रनिंगला चाललो. लेट्स सी. आता मी आलो इथं रनिंगच्या आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे असाल तर तुम्हाला भीमटेकडी माहिती असेल. पीसफुल जागा आहे रनिंगसाठी, छान आहे आणि खूप शांतता आहे आणि नेचर वाईज आजूबाजूला डोंगर आहे, दोन्ही साईडनी टेकडी आहे आणि मध्ये रस्ता आहे. तिथं आपण रन करू शकतो. आता मी थोडं नॉर्मल वॉर्मअप करून घेतो आणि मग रनिंगला सुरुवात करतो. लेट्स. रनिंग करून वॉक करते, थोडं कंटिन्यू रनिंग होत नाही आहे, दम लागतो आहे. कारण पहिला दिवस आहे, आज जास्त पळालं तू उद्या उठता येणार नाही. त्याच्यामुळं आधी नाही, थोडं ब्रेक घेत थोडं रन, थोडा ब्रेक करा, थोडं वॉक असं चालू. जर पाय दुखले ना तर मग लेट्स वर्कआउट झाला तर आता घरी. सो गाईज, आज रनिंग करून खूप भारी वाटलं आणि मस्त दिवस गेला. लवकर उठलो, लवकर कामं झाले, सगळ्या गोष्टी लवकर झाल्या. आणि आता मी व्हिडिओ एडिटिंगचा क्लास करत होतो, प्रीमियर प्रोचा, स्किल हाऊसचा. तर आता मी ब्रेकफास्ट पण केला बघत आणि अजून 1-2 क्लास करेन. त्याच्यानंतर आज ड्युटी 2 वाजता आहे, संडे तरी ड्युटी आहे. ड्युटीला जायचं आहे आणि दोन्ही क्लास करून ड्युटीला बघू. असेच उद्या पण रनिंगला जायचं आहे आणि रेग्युलर रनिंगला जायचं म्हणजे जायचं. करना है तो करना है. मी एक रील बघितली होती, त्याच्यामध्ये तो मुलगा बोलतो करना है तो करना है, तो करना है तो करना है. तर मग आज 2-3 लेक्चर करायचे प्रीमियर प्रोचे. सध्या एडिटिंग मी VN ॲपमध्येच करणार आहे, कारण की प्रीमियर प्रो थोडं हेवी जाते आणि डेली पोस्ट करण्यासाठी ते सोपं नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये खूप बारीक गोष्टी असतात. VNमध्ये लवकर झटपट आपली एडिटिंग करू शकतो आणि करना है तो करना है.